नमस्कार, मी प्रसन्न जोशी. लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. 2006 आणि 2008 या 2 वर्षी मालेगाव, महाराष्ट्रातल्या मालेगावमध्ये बॉम्ब ब्लास्ट झाले होते. त्याच्या 2006 प्रकरणामध्ये मुस्लिम धर्मीय काही युवकांना ताब्यात घेण्यात आलं होतं. बराच काळ ही केस चालली, त्यांना न्यायालयानं मुक्त केलं. 2008 प्रकरणातल्या बॉम्बस्फोटांमध्ये 2 प्रमुख नावं समोर आली होती. ती होती साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर आणि कर्नल पुरोहित. या दोघांच्या बाबतीत मात्र तपासाच्या बाबतीत अनेक चढ उतार पाहायला मिळाले आणि आज एनआयएनं सत्ता बदलानंतर, हा शब्द तिथे वापरायला हवे, सत्ता बदलानंतर 2014च्या आज एनआयएनं, नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीनं या दोघांनाही त्यांच्या आरोपातून पुराव्याअभावी त्यांना आपल्याला ही केस चालवता येणार नाही असं डिक्लेअर केल्यामुळे स्वाभाविकपणे त्यांची मुक्तता होण्याचा मार्ग मोकळा झालेला आहे. मात्र यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत, काही गंभीर मुद्दे सुद्धा आहेत आणि त्याच मुद्दे घेऊन आज आपण चर्चेला बसणार आहोत. आणि त्याचा मूळ थीम आहे जी तुम्ही मागे बघू शकताय. भगवी एनआयए झाल्यामुळे, म्हणजे याला कॉनोटेशन आहे, भाजप सरकार आल्यामुळे हा साध्वी प्रज्ञा सुटण्याचा मार्ग मोकळा झालाय का, किंवा त्यांची सुद्धा काही बाजू आहे का जी आपण ऐकून घेतली पाहिजे. कोणते मुद्दे असतील की ज्यांना घेऊन आपण ही चर्चा पुढे घेणार आहोत, पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून. एनआयए झाली भगवी म्हणून सुटताय का साध्वी, हा आपला मूळ मुद्दा आहे. भाजप सरकार आल्याने एनआयएवर दबाव आलाय का, करकरेंच्या नेतृत्वातील एटीएसनं पुरावे रचले, कारण एनआयएचे असे दावे आहेत, मग एटीएसचं काय करायचं, करकरेंच्या तपासाचं काय करायचं. आणि मग 2006-2008च्या मालेगाव स्फोटांमागे कोण, हे स्फोट कोणी घडवले, मुस्लिम धर्मीय नाही, हे सुद्धा नाही, मग सगळा जो हिंदू मुस्लिम चालला होता दहशतवादाचा मुद्दा तो कोणासाठी होता. आणि 5वा मुद्दा आहे भगवा दहशतवादाचा आरोप यामुळे तथ्यहीन ठरलाय का, हिंदुत्ववादी गोटामध्ये यामुळे आनंद पसरला असणारे साध्वी आणि कर्नल मोकळे झाल्यामुळे. मग भगवा दहशतवाद ही सुद्धा एक केवळ आरोळी ठोकण्यात आली होती का, जसा हिरवा दहशतवाद बोलला जातो, याही बाबतीत आपण बोलणार आहोत. आपल्यासोबत मान्यवर आहेत. दरम्यान आपल्याला सुद्धा जर का या चर्चेमध्ये सहभाग घ्यायचा असेल प्रेक्षकांना, तर तुम्ही आमच्या ट्विटर हँडलवरती जा, तिथे आपला प्रश्न आहे, एनआयए झाली भगवी म्हणून सुटली का साध्वी, तुम्हाला काय वाटतं नक्की त्यावर कळवा. चर्चेमध्ये येऊया. तिथे आपल्यासोबत आहेत फोनद्वारे हुसेन दलवाई, काँग्रेसचे खासदार. माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत ॲडव्होकेट गणेश सोनी, साध्वी प्रज्ञासिंह यांचे माजी वकील आणि भाजपच्या लीगल सेलचं सुद्धा ते काम पाहतात, त्यांचं स्वागत. आणि थोड्याच वेळात आपल्यासोबत भाजपचे मुख्य प्रवक्ते माधव भंडारी, सनातनचे अभय वर्तक आणि बाकीचे मान्यवर असणार आहेत. मी दलवाई सरांकडे जाण्यापूर्वी पहिल्यांदा आपण ऐकून घेऊया सोनी या प्रकरणाबद्दल काय सांगतायत. सोनी जी, एटीएसनं हा तपास केला होता, करकरेंनी उघड वक्तव्य केली होती या संदर्भातली. कर्नल पुरोहितने यांनी सुद्धा असं म्हटलं होतं की मी अभिनव भारतच्या अंतर्गत काय जो काही कटबीट चाललाय त्याच्या दृष्टीने मी कोव्हर्ट ऑपरेशनच्या खाली होतो. म्हणजे मुळात काहीतरी शिजत होतं आणि त्यानंतर हा बॉम्बला झालेला आहे असं मानायला जागा आहे. असं असताना आता सगळेच मुक्त होत असतील तर मग अर्थ काय काढायचा. आपली शंका ही रास्त आहे असं म्हणतो मी. तथापि आपण ज्या चर्चेचं जे शीर्षक दिलेलं आहे ती एनआयए झाली का भगवी जे म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल माझा तीव्र आक्षेप आहे. बरं, त्याचं कारण असं की जर एनआयए भगवी झाली असती तर बरोबर 3 आठवड्यापूर्वी मालेगाव 2006च्या बॉम्बस्फोटामध्ये जे तथाकथित हिरवे जे आरोपी होते त्यांना एनआयएने बरं केलं नसतं आणि त्यांच्याऐवजी भगवे आरोपी त्यांनी टाकले नसते. हा सर्वात महत्वाचा मुद्दा. आणि हा जो काही प्रकार घडलेला आहे की पहिले जे चुकीच्या तऱ्हेने आरोपी जे अटक झालेले होते, गेले 6-7 वर्ष ते आतमध्ये अटकेमध्ये, 10 वर्ष अटकेमध्ये होते, आणि त्यांच्याऐवजी दुसरे 4 आरोपी आले मध्य प्रदेशमधले हिंदू धर्मीय, ते केवळ असीमानंदांनी दिलेल्या त्यांच्या कबुली बयानामुळे आलेले आहेत. बरं, त्यामुळे एनआयए ही भगवी झाली हा शब्दप्रयोग अत्यंत चुकीचा आहे, त्याचा मला तीव्र आक्षेप आहे. दुसरी गोष्ट अशी की या सर्व प्रकरणामध्ये कारण नसताना भगवा शब्द प्रचलित केला जात आहे, भगवा आतंकवाद. आणि या प्रकरणामध्ये साध्वी प्रज्ञा सिंगला जेव्हा 23 ऑक्टोबर 2008 रोजी ऑफिशियली अटक झाली, अधिकृतरित्या अटक झाली, कारण तिचा दाबा एटीएस कडे 10 ऑक्टोबर पासूनच बेकायदेशीररित्या होता. तर 24 तारखेला नाशिकच्या कोर्टामध्ये जेव्हा रिमांड रिपोर्ट गेला एटीएसचा, कुलकर्णी साहेब तेव्हा एसीपी होते, त्या रिमांड रिपोर्टमध्ये स्पष्ट स्वरूपामध्ये लिहिलेलं होतं की जी तथाकथित बॉम्बस्फोटामध्ये जी मोटरबाईक वापरलेली आहे, जिच्या आरटीओ बुकवरती प्रज्ञा साध्वीचं नाव दिसतं, ती कालसंग्रह हा वापरत होता गेली 2 ते 3 वर्षाचा स्पष्टपणे म्हटलेलं आहे. जर साध्वीच्या अटकेच्या वेळेलाच जर एटीएसचा असा समज आहे की ती
रामजी काळ संग्रहाच्या ताब्यात 2-3 वर्ष होती, संपूर्ण त्या गाडीवरती त्याचं नियंत्रण होतं, तर तुम्ही साध्वीला पहिल्या दिवसापासून आरोपी केलंच कसं, हा आमचा पहिल्या दिवसापासून आक्षेपार्ह आमचा मुद्दा होता. आणि दुसरी गोष्ट अशी की या सर्व प्रकरणामध्ये आरोपींना जमानत मिळू नये, जामीन मिळू नये म्हणून हेतू पण मी सोनीजी आपल्याला काही गोष्टींची आठवण करून देऊ इच्छितो की साध्वी, पुरोहित आणि अभिनव भारतचे सदस्य यांच्या बैठका होत होत्या. तत्कालीन एनआयने या पुरोहित आणि साध्वी यांचं कम्युनिकेशन ट्रेस केलं होतं आणि त्याच्यातून त्यांना लीड मिळाले होते. आपण इथे कोणाला काही न्याय द्यायला बसलेलो नाही आहोत, पण तुम्ही ज्याप्रमाणे बाजू घेताय म्हणजे वकील म्हणून तसं घ्यायला हरकत सुद्धा नाहीये, पण साध्वी प्रज्ञा सिंग यांच्याबद्दल पोटंट ज्यांच्यावरती आरोप आक्षेप घेता येतील अशी स्थिती नक्की होती. आपल्या सर्व शंकांचं समाधान करतो मी. मगाशी आपण उल्लेख केला की कर्नल पुरोहितांचं ते ओव्हर्ट ऑपरेशन होतं की त्या संघटनेमध्ये घुसायचं म्हणून. थोडं माफ करा, त्यामध्ये आपल्याला करेक्शन करायला लागेल, कारण ती जी अभिनव भारत जी स्थापन केली त्या संघटनेचे संस्थापक हे कर्नल पुरोहितच होते. आणि त्यांची 12 एप्रिल 2008 ची जी श्रीराम मंदिर भोपाळला जी बैठक झाली होती, जिच्यामध्ये प्रत्यक्ष मी जाऊन आलेलो, ते घटनास्थळ पाहिलेलं आहे, त्या तथाकथित बैठकीला जी जी मंडळी उपस्थित होती त्यांची जी तपासाची जी टिपणं घेतलेली आहेत त्या टिपणामध्ये विविध तऱ्हेच्या साक्षीदारांची विविध तऱ्हेच्या विसंगती आहेत. त्यामुळे नेमकं कर्नल पुरोहित काय म्हणाले, बदला शब्दाचा वापर झाला का नाही, आणि मग त्याच्यामध्ये साध्वींनी मी तुम्हाला माणसं पुरवते, मी तुम्हाला स्फोटक पुरवते असं कुठेही कोरॅबोरेशन इंग्लिशमध्ये आम्ही ज्याला कायद्यामध्ये म्हणतो असं व्यक्तित करणारं कुठेही तिथे स्टेटमेंट नाही. उलट पक्षी अशा तऱ्हेचं कुठली चर्चाच झाली नाही असं साक्षीदार क्रमांक 122 जे मिलिटरी मधले एक गृहस्थ आहेत, दाक्षिणात्य गृहस्थ आहेत, त्यांच्या जबाबामध्ये ते आलेलं आहे. आणि मायाराम जयस्वानी हा जबलपूरचा एक साक्षीदार आहे, तो देखील म्हणतो अशा तऱ्हेची कुठली बदला घेण्याची, बॉम्बस्फोटाची चर्चाच झालेली नाही. हे जर प्राथमिक दोषारोप पत्र जे ATSने दाखल केलं 19 जानेवारी 2009ला त्याच्यामध्येच व्यतीत होत होतं. केवळ राकेश दावडे विरुद्ध त्यांनी परभणी, जालना आणि नांदेड इथल्या बॉम्बस्फोटामध्ये अचानकपणे त्याला आरोपी बनवलं आणि मकोकाला जी तरतूद लागते की किमान आरोपी विरुद्ध 2 दोषारोप पत्र दाखल झालेली पाहिजेत, त्याचा धागा पकडून या सर्व प्रकरणाला मकोका लावण्यात आला. अन्यथा मकोकाची केस नव्हती याची खात्री एनआयला झाली, म्हणून आज मकोका हा एनआय तर्फे हटवण्यात आलेला आहे. ठीक आहे, मी मगाशी एक नाव घेण्याचं विसरलो. आपल्यासोबत विश्वंभर चौधरी सुद्धा आहेत, सामाजिक आणि राजकीय विश्लेषक. त्यांच्याकडे जाण्यापूर्वी आपण काँग्रेसकडे सुद्धा जाऊयात. हुसेन दलवाईजी आपल्यासोबत आहेत. दलवाईजी, आता सोनी यांनी सांगितलेले सगळे मुद्दे आणि हा जो काही समोर आता निकाल येतोय, काँग्रेस पक्ष याकडे कसा पाहतोय? खास करून मधल्या काळातला सगळा प्रोब, सगळा तपास हा एनआयच्या काँग्रेस शासनाच्या काळात चालला होता, म्हणून आपलं मत महत्वाचं आहे. एक लक्षात घ्या, हे सरकार ज्या वेळेला मोदी सरकार दिल्लीत बसलं त्याच वेळेला स्पष्ट झालं की साध्वी आणि पुरोहित यांना सुटतील. एक लक्षात घ्या, साध्वी या त्याच्यामध्ये होत्या याच्यात काही शंका नाही, परंतु पुरोहित हे मिलिटरीचं बॅकग्राऊंड असलेले मिलिटरीतला माणूस आणि त्यांची यामध्ये इन्व्हॉल्वमेंट ही महाभयंकर गोष्ट आहे. एक आपण लक्षात घ्या, सावरकरांच्या पासून बऱ्याच लोकांनी, हिंदुत्ववाद्यांनी हा प्रचार केलेला आहे की ब्रिटिशांच्या मिलिटरीमध्ये सुद्धा आपल्या लोकांनी गेलं पाहिजे आणि मिलिटरी मध्ये घुसखोरी केली पाहिजे. RSSने ती भूमिका घेतलेली होती. हे या बॅकग्राऊंडचे लोक आता बऱ्याच ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये मधल्या काळामध्ये ऍक्टिव्ह झालेले होते. त्याचाच भाग पुरोहित हे ऍक्टिव्ह झालेले होते, हे लक्षात घ्या. त्याच्यामध्ये जे इन्व्हेस्टिगेशन झालं ते चुकीचं होतं असं समजण्याचं काही कारण नाही. हे सत्तेवर आल्यानंतर ते सगळं बदलून हे सुटतील याच्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नव्हती, कारण त्यांना सोडण्यासाठी पूर्वीपासूनच सगळे प्रयत्न चाललेले होते. करकरेंनी मात्र भागवतांना स्पष्टपणे सांगितलेलं होतं की याच्यामध्ये हे लोक आहेत. भागवत त्यांच्या घरी गेले होते. मी तुम्हाला सांगतो, करकरेंचा खून झाला, ते मारले गेले दुर्दैवानं, आणि मला अतिशय दुःख आहे त्याचं. त्यात सकाळी माझं त्यांचं बोलणं झालेलं होतं. ते म्हणाले काही नाही, मी कुणालाही सोडण्याचा प्रश्न येणार नाही. परंतु त्या बाबतीमध्ये दुर्दैवानं असं आहे की तेव्हा त्यांना त्या पद्धतीनं मदत मिळायला होती, ती RR पाटलांनी दिली नाही अशी त्यांची तक्रार होती. नंतर दुपारीच ते मारले गेले. आता हा हे काय, ते मारल्यानंतर मी सगळं बोलतोय असं कोणी बोलू शकेल म्हणून त्याला काय अर्थ आहे असं मी मानत नाही, कारण माझ्याकडे प्रूफ काहीच नाही. परंतु एक लक्षात आपण घेतलं पाहिजे की ह्याला नांदेडला जो स्फोट झाला तो एका घरामध्ये झाला, त्याच्यामध्ये 2 लोक मारले गेले आणि डॉक्टर हे जोशी म्हणून आमचे मित्र आहेत ते
त्यामुळे त्या जोशीने जेव्हा आवाज ऐकला आणि ते गेले तेव्हा असं ते पोलीस असं सांगत होतं तर स्फोट हे झालं, फटाक्यांचं हे झालं, अमकं झालं, तमकं झालं. त्यांनी हे प्रश्न उपस्थित केले की असं कसं तुम्ही म्हणता, इतकं छप्पर उडालं, 2 लोक मेले, ते काय फटाके आहेत का, बॉम्ब स्फोट आहे. तर नंतर ते बॉम्ब स्फोटामध्ये गेले. तसंच जालन्याला झालं. मग हे कुणी केलं हा मुद्दा येतो. मी या सगळ्या संबंधामध्ये मुसलमान की हिंदू अशा रीतीने या नजरेतून मुळीच पाहायला तयार नाही. माझ्या दृष्टीनं या देशामध्ये या तऱ्हेचं स्फोट घडून आणणं, तो हिंदू असू दे, मुसलमान असू दे, हे देशद्रोहाचा भाग आहे. बरोबर. आणि मी हिंदू आहे म्हणून देशद्रोही नाही, मी फार देशभक्त आहे हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. आणि मुसलमान आहे म्हणून तो देशद्रोही हे म्हणणं चुकीचं आहे. जो कोण या पद्धतीनं या देशामध्ये नुकसान निर्माण करत असेल तो या देशाचं हित राखणारा नाही. हे याबद्दल आपण सगळ्यांनीच हे असलं पाहिजे. आणि आता तर हे सरकार या देशातली लोकशाही टिकवणार की नाही असाच मुद्दा झालेला आहे. हे या सगळ्या लोकांना ज्या पद्धतीनं सोडवलं जातंय, सगळ्या गोष्टीकडे कानाडोळा केला जातोय, हे अतिशय भयानक आहे. आणि मी माझ्या मित्रमंडळी जे या भाजपमध्ये आहे त्यांना सातत्याने सांगतो, जाहीरपणे सांगतो की असला खेळ तुम्ही आगीशी खेळू नका. या देशाची लोकशाही हीच एक व्यवस्था अशी आहे की ती चांगली व्यवस्था आहे आणि ती आपण अधिक मजबूत कशी होईल, अधिक चांगल्या दिशेने कशी राबवली जाईल या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजे. ते दुर्दैवानं आपण वेगळ्या दिशेने चाललेलो आहोत आणि हे काही चांगली गोष्ट नाही. बरं, दलवाईजी तुम्ही आमच्यासोबत राहात, कारण याच्यातला एक कंगोरा आपण तुम्ही म्हणाला, तुम्ही फार संयत भूमिका मांडली की हिंदू मुस्लिम असं बघता कामा नये. पण आपल्याला कल्पना आहे काही ज्येष्ठ राजकीय नेत्यांनी वक्तव्य केली होती की या निमित्तानं भगवा दहशतवाद बघायला मिळालेला आहे. त्यामुळे मला तुमची थोडीशी प्रतिक्रिया त्याबद्दलची हवी. तुम्ही राहाच आपल्यासोबत. विश्वंभर चौधरींकडे आपण जाऊयात. विश्वंभरजी, या सगळ्या प्रकरणातले तुम्ही तुमचं मत मांडालच, पण 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत की जर का आधीचे मालेगाव अॅक्युज्ड होते जे विशिष्ट धर्माचे होते ते संबंधित नाही, त्यांना तर न्यायालयाने सोडलं. NIA म्हणते साध्वी पुरोहित आणि पुरोहितांचा, साध्वी प्रज्ञा आणि कर्नल पुरोहितांचा काही संबंध नाहीये. मग अशा परिस्थितीमध्ये या बॉम्बस्फोटांचा नेमका तपास कुणाकडनं तेवढा मोठा हलगर्जीपणा झाला? आणि दुसरी मोठी गोष्ट, 2 मोठ्या एजन्सीज, एक NIA आणि एक ATS, त्यातली NIA ATS वरती असा आरोप करते की त्यांनी प्लॅन केल्याप्रमाणे हा तपास केला होता, पुरावे प्लांट केले होते, असा गंभीर आरोप आहे. कारण आम्ही आठवणीसाठी सांगतो, जो विशिष्ट पुरोहित म्हणून जे आरोपी आहे त्यांच्या घरात RDX सापडलं होतं, हे प्लांट केलं होतं असा त्याचा दिशानिर्देश आहे. मग काय चाललंय हे? मला असं वाटतं की आपल्या देशातल्या चौकशी यंत्रणा या हायली पॉलिटिसाइज्ड झाल्यामुळे, ज्या राजकारण त्यांच्याकडे इतकं घुसलं आणि त्यांचे निर्देशही तिथून येत असावेत अशी शंका वाटणं इतपत भीषण गोष्ट आहे. आणि हे सगळ्या बाजूंनी, कोणताही राजकीय पक्ष आला तर अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर सुद्धा धर्मनिहाय तो स्वतःच निवाडे करतो, ही अत्यंत खेदाची बाब आहे. पण ते आपल्या देशात होतं हे नक्की आहे. आता ATSने जे काही सकृतदर्शनी वाटणारे किंवा जे काही घरातून RDX वगैरे जे पुरावे गोळा केले होते ते कशासाठी, हे सबस्टॅन्शिएट करण्याची जिम्मेदारी सुद्धा NIAची होती. की ते का, म्हणजे RDX असंच करमणूक म्हणून घरात ठेवलं होतं का, कशासाठी ते आलं होतं हे करण्याची जिम्मेदारी. पण तो प्लांट केलं असं जेव्हा एक एजन्सी दुसऱ्या एजन्सीला म्हणते तेव्हा शंकेला जागा असते. बरोबर, जर काहीच बोलले नसते त्यावर तर शंकेला जागा नव्हती. परंतु प्लांट केले हे एका NIA सारख्या एजन्सीने राष्ट्रीय म्हणणं, याचा अर्थ त्यांच्याच पोटात काहीतरी मनात काळबेरं आहे. आणि म्हणून ते बचावाचाच, खरं म्हणजे एक प्रकार म्हणजे ते काही बचाव पक्षाचे नाही, बचाव पक्ष दुसरा आहे. पण आपल्या देशात हे वारंवार झालेलं आहे. उत्तम उदाहरण हे सावरकरांचं आहे की सावरकरांची निर्दोष मुक्तता पुराव्याअभावी झाली गांधींच्या हत्येमध्ये, आणि त्यानंतर साक्षीच झाल्या नव्हत्या हे लक्षात आलं. पुढे कपूर कमिशन आलं म्हणून योगायोगाने त्या अप्पा कासार आणि त्यांचे जे दुसरे सचिव होते त्यांची साक्ष झाली, अन्यथा पुराव्याअभावी निर्दोष हे स्टेटस होतं. त्यात तोपर्यंत सावरकर म्हणजे तोपर्यंत संबंधच राहिला नव्हता, केसात ते गेले होते, त्यामुळे तो प्रश्न आला नाही. पण जो काही आपल्याकडे पुराव्यांचा जो काही घोळ घातला तो ह्या तपास यंत्रणा व्यवस्थित घालतात. पुरावे मॅनिप्युलेट केले जातात, पुरावे पाहिजे तसे राज्यकर्त्यांना. आणि मला ह्याच्यात राज्यकर्त्यांचं काहीच वाटत नाही, कारण ते इतके सगळंच राजकीय स्तर इतका सध्या घसरलेला आहे. आधी होता, म्हणजे असं काही नाही की काँग्रेसचं राज्य फार चांगलं होतं, तो स्तर इतका घसरलेला की त्यांच्याकडून अपेक्षा नाही. परंतु किमान जे IPS होताना, वरिष्ठ अधिकारी होताना, IAS होताना जी शपथ घेतात त्यांच्या शपथेचं पुढे काय होतं हा मला खरा प्रश्न आहे. त्यांची कमिटमेंट लोकांशी की सत्ताधाऱ्यांशी हा प्रश्न आहे, तो प्रत्येकाच्या देतो. याचं पर्यवसन असं झालेलं आहे की भारतीय जनतेला न्याय व्यवस्थेवर तर विश्वास आहे. ते म्हणतात की न्यायालय चांगली आहेत, परंतु न्यायालयाच्या समोर पुरावे आणणारे, चौकशा करणारे हे जे त्यांचाच खरा जनतेला प्रॉब्लेम वाटतो. मी थोडासा विषयांतर नाही करत आहे, परंतु आपण एक लक्षात घेतलं पाहिजे, हे गुन्हे वेगळ्या प्रकारचे आहेत, फौजदारी स्वरूपाचे आहेत.
परंतु भ्रष्टाचाराच्या मध्ये सुद्धा हेच होत होतं, कलमत चुकीची लावायची, चौकशी नीट करायची नाही, म्हणून तर ती लोकपालची मागणी झाली. मला असं वाटतं की जी यंत्रणा आता ज्या काही यंत्रणा आहेत त्यांचं जे पॉलिटिसायझेशन झालेलं आहे, त्यांना ऑटोनॉमस केल्याशिवाय, त्यांना स्वायत्त SCBI सरकारचा पोपट केंद्र सरकारचा, आता NIAचं पण उघड झालं. म्हणजे माझा तर खरं NIA हे म्हणतं एवढ्या वाक्यावरून सुद्धा NIA वरचा आजचा विश्वास उडाला की ते प्लांट केले ATSने, म्हणून मला वाटत नाही की एक चौकशी यंत्रणा प्लांट करेल, कारण का की त्यांना काहीतरी त्यांचा विध्वंस करायचा आहे, म्हणून ही गोष्ट अशक्य वाटते. आणि तसं असेल तर तेही चूक आहे, म्हणजे तेही काही बरोबर नाही. ATSचा दोष असेल तर तेही चूक आहे, NIAचा दोष असेल तर तेही चूक आहे. दुर्दैव आमचं असं आहे की आम्ही या दोघांचाही पगार करतो, या दोघांनाही आम्ही आमच्या देशाच्या सेवेसाठी ठेवलाय, परंतु हे दोन्ही पॉलिटिसाइज होणं ही खरी दुःखद गोष्ट आहे असं मला वाटतं. आपल्या देशाची घटना असं सांगते, म्हणजे आपल्याकडे एक न्यायाचं तत्व असं आहे की 100 अपराधी सुटले तरी चालतील पण एकाही निरपराधाला शिक्षा होता कामा नये. ते योग्यच असं माझं मत आहे, ते काही अयोग्य असं माझं मत नाही. परंतु जनतेला प्रश्न असा पडतो की जर हेही दोषी नव्हते तेही दोषी नव्हते तर दंगे झालेच का, म्हणजे बॉम्बस्फोट झाले का, आणि ते कोणी केले मग, याचं तर उत्तर एजन्सीने द्यायला पाहिजे की NIAने हे सांगायला पाहिजे की हे केलं. नुसता अमुक एक नव्हता एवढं म्हणून NIAचं म्हणणं संपत नाही असं मला वाटतं. नवीन आरोपपत्र तयार करा, नवीन लोक शोधा, त्याच्यात आपल्या सुरक्षा यंत्रणा कुठेच काही दिसत नाही. ही खरी दुर्दैवाची गोष्ट. हो, इथे या खास करून विश्वभर चौधरींच्या मुद्द्यानंतर तर आपल्याला व्यवस्थेबद्दल काही प्रश्न उपस्थित करायचे आहेत, पण ते चर्चेच्या थोड्या शेवटच्या टप्प्यात जातील. कारण मग जर का NIAला दोषी ठरवायचं तर ATS संपूर्णतः योग्य होती आणि NIA दोषी असा पण त्याला कंगोरा येऊ शकतो. मग एका संस्थेवरती विश्वास ठेवायचा का, किंवा सरकारच्या एका व्यवस्थेचा भाग म्हणून शेवटी जास्तीत जास्त वरच्या व्यवस्थेकडे गेलो की आपल्याला तो स्वीकारावा लागतो. उच्च न्यायालय, सर्वोच्च न्यायालय, मग उच्च न्यायालयाचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं फिरवला म्हणून आपण त्याच्यामध्ये कधी कुठला त्याला रंग देत नाही. मग असा रंग द्यायचा की नाही या अतिशय गुंतागुंतीच्या प्रश्नाला येऊन आपण ठेपतो. तो प्रश्न जरा नंतर. त्यापूर्वी मी आता आपल्याला नवीन पाहुणे आपल्यासोबत चर्चेमध्ये सहभागी होत आहेत. आपल्यासोबत आहेत माधव भंडारी, भाजपचे वरिष्ठ आणि मुख्य प्रवक्ते, आणि त्यांच्यासोबत आहेत सनातनचे अभय वर्तक, सनातन संस्थेचे प्रवक्ते, जे या सगळ्या केसमध्ये वादी सुद्धा आहेत. मी पहिल्यांदा माधव भंडारींकडे जाईन. भंडारीजी, एक सारखा मुद्दा उपस्थित होतोय. मगाशी हुसेन दलवाई सुद्धा बोलले, कदाचित आपण ऐकलं असेल, की ते म्हणाले की आम्हाला सरकार बदलल्यानंतर हा निर्णय येणार हे जाहीर होतं. विश्वंभर चौधरी सुद्धा म्हणाले की यामुळे NIA हिचं भगवीकरण झालेलं आहे. भाजपचा पोपट, CBI हा काँग्रेसचा पोपट होता, तर NIA भाजपचा पोपट बनलेला आहे. आपलं काय म्हणणं आहे? नाही, अशा तऱ्हेची राजकीय हेतूने प्रेरित विधानं करणं हे हुसेन दलवाईने केली तर त्याचं मला काही वाटत नाही. पण विश्वंभरजी चौधरी हे काही राजकीय ह्याच्या हेतूने प्रेरित का होतात हे काय माझ्या लक्षात येत नाही. आता ज्या पद्धतीने ही सगळी मला सुरुवातीची चर्चा ऐकायला मिळाली नाही, मला आता चौधरींची शेवटची काही वाक्य तेवढीच ऐकायला मिळाली, त्यामुळे मी आधीच्या संदर्भात बोलू शकणार नाही. बरं, पण मला 2-3 गोष्टी आपल्या निदर्शनाला आणून द्या. जरूर. की या प्रकरणाचा तपास महाराष्ट्राचं ATS करत होतं, दहशतवाद विरोधी पथक करत होतं, आणि 2011 मध्ये या सगळ्या तपासाची सूत्र राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे NIAकडे सोपवली गेली. या दोन्ही वेळेला ज्यावेळेला ही NIAकडे सोपवली त्यावेळेला दोन्ही ठिकाणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसची सरकार होती. माझ्या हातात आता इथे एक व्हिडिओ आहे, हो, अमोल, 2013 मधला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुण्याच्या एका मेळाव्यामध्ये बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, तेव्हाचे देशाचे कृषी मंत्री, सन्माननीय शरद पवार साहेब, यांनी त्या मेळाव्यामध्ये जाहीरपणे सांगितलंय की या बॉम्बस्फोटांचा तपास कोणत्या दिशेने करावा याबद्दलच्या सूचना मी राष्ट्रीय तपास यंत्रणा दिल्यात. राष्ट्रीय तपास हा शब्द त्यांनी वापरलेला नाही, तपास यंत्रणांना मी दिलेल्या. याचा अर्थ काय? शरद पवार साहेब जर देशाचे गृहमंत्री असते तर कदाचित मी थोडं त्याला गुण वेगळे दिले असते, पण ते देशाचे गृहमंत्री नव्हते, राज्याचे गृहमंत्री नव्हते, आणि तरी सुद्धा तपास यंत्रणांना त्या गुन्ह्याचा तपास कोणत्या दिशेने करावा, मी कोणत्या दिशेने हे शब्दप्रयोग मुद्दाम अधोरेखित करतोय, याबद्दलच्या सूचना त्यांनी देणं आणि जाहीरपणे हे सांगणं. त्याच्या आधी जेव्हा साध्वी प्रज्ञा सिंगना अटक केली त्याच्या अगोदर एक केवळ 3 आठवडे 4 आठवडे अलिबागला राष्ट्रवादी काँग्रेसचं शिबिर झालं, त्याच्यामध्ये पहिल्यांदा भगवा दहशतवाद हा शब्दप्रयोग आला. हिंदू सुद्धा दहशतवादी आहेत
हे तेव्हा तिथे शोध लागला. आणि भगवा दहशतवाद, हिंदू दहशतवादी हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिबिरामध्ये बोललं गेल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंगला शोधून आणून पकडलं गेलं. या सगळ्या साध्वी प्रज्ञा सिंगच्या अटक आणि त्यांना वकील देणं, त्यांना त्या ठिकाणी मदत करणं, याच्यामध्ये मी पहिल्या दिवसापासून सहभागी आहे. बरं. त्यामुळे मला यातल्या अनेक गोष्टी माहिती आहेत. त्यांच्यावरचे जे आरोप आहेत, समजा 2008 मध्ये त्यांना पकडलं, 2014 पर्यंत सरकार तुमची होती, तपास यंत्रणा तुमच्या होत्या. का तपास पूर्ण करून ते आरोप त्यांच्यावरती ठेवून न्यायालयासमोर ते सिद्ध करण्याचा प्रयत्न केला? तो जर केला असता, त्या पद्धतीने तपास पूर्ण करून जर आरोपपत्र वेगाने त्याची शहानिशा झाली असती आणि न्यायालयासमोरच्या पुराव्यांची छानबीन होऊन त्या दोषी किंवा निर्दोष ठरल्या असत्या, बरं, तर काय तो फैसला दूध का दूध पाणी का पाणी त्यांच्या काळात झालं असतं. त्यांनी केलं नाही, कारण त्यांना कुठले पुरावे नव्हते त्यांच्या हातामध्ये, म्हणून केलं नाही. बरं. आपल्याला आठवत असेल, आपल्या बरोबर अनेक चर्चांमध्ये मी या विषयामध्ये हेच बोललेलो आहे. हो, की तुमच्या हातात जर पुरावे असतील तर न्यायालयासमोर या, ते दाखल करा, त्याची छानबीन करा, दूध का दूध पाणी का पाणी करा. बरं. हे आव्हान मी विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा दिलेलं आहे, पण कधी ते झालं नाही. आता जेव्हा सरकार बदललं, आज एनआयए बद्दल आपण ठपका ठेवता, पण 25 एप्रिलला ह्याच एनआयएने घेतलेल्या भूमिकेमुळे मालेगाव बॉम्बस्फोटांशी संबंधित 8 आरोपींची निर्दोष सुटका झाली. नाही भंडारीजी, त्याबद्दल म्हणूनच असं म्हटलं जात आहे की त्या मालेगावच्या आरोपींना जेव्हा सोडण्याचा निर्णय झाला तेव्हाच साध्वी प्रज्ञा सिंग आणि कर्नल पुरोहितांचा मार्ग प्रशस्त झाला होता, त्याची ती पूर्वतयारी होती असा आरोप तेव्हा सुद्धा झाला होता. नाही, हे म्हणून सांगितलं ना की ही विचार करण्याची पद्धत, ज्याने आयुष्यभर याच पद्धतीने काम केलं त्यांची विचार करण्याची पद्धत आहे, त्याला आम्ही काही करू शकत नाही. बरं बरं. पण यातलं वास्तव हे आहे हो की सरकार बदलल्यानंतर सरकारने पोलीस तपास यंत्रणांच्या कामामध्ये हस्तक्षेप करणं बंद केलं, त्यांना मोकळ्या मनाने काम करू दिलं, मोकळ्या पद्धतीने काम करू दिलं. त्यांनी त्यांचं वास्तव न्यायालयासमोर मांडलं. बरं, आताच्या याच्यामध्ये कोणाला निर्दोष नाही सोडलेलं, उलट 10 लोकांवरती आरोप ठेवलेत. बरं. आणि त्याच्यावरती पुढची कारवाई सुरू करायला, न्यायालयाची कारवाई सुरू करायचा रस्ता मोकळा केलाय. बरं बरं. आता ज्यांच्याकडे याच्याबद्दलचे पुरावे आहेत, मग ते भले सरकारमध्ये असोत किंवा नसोत, ज्यांना ह्या तपासाच्या नेमक्या दिशा माहिती आहेत, त्यांनी आता आपली जबाबदारी घेऊन पुढे यावं. बरं. आणि न्यायालयासमोर पुरावे आणावेत आणि आपल्याला जी दिशा दाखवायची होती ती देशाला दाखवून द्यावी. ठीक आहे, मी सनातनच्या अभय वर्तकांकडे चाललोय. अभय वर्तकजी, या सगळ्या प्रकरणामध्ये सनातनवरती सुद्धा वेळोवेळी आरोप प्रत्यारोप होत राहिले, आपण सुद्धा या सगळ्या प्रकरणात सहभागी आहात, म्हणजे सगळ्या कायदेशीर प्रकरणाच्या अर्थाने मी आपल्याला म्हणतोय. आजच्या या एनआयएच्या या नव्या मूव्ह नंतर, या नव्या निर्णयाच्या नंतर आपण आता कशा प्रकारे बघताय, आणि खास करून साध्वी प्रज्ञा सिंग यांच्यावरती तर मुद्दे हिंदुत्ववादी संघटनांचे फार तीव्र आक्षेप होते की त्यांना जेलमध्ये नीट ट्रीटमेंट मिळत नाहीये, हल्ले वगैरे होत आहेत किंवा अनेक बाबींचा उल्लेख झाला होता. आता आपण कसा विचार करता? नाही, एक गोष्ट आपण एकंदरीत चर्चासत्रामधली अगदी म्हणजे राजकीय भाग अगदी बाजूला ठेवून द्या. सर्वसामान्य व्यक्तीच्या मनात हा प्रश्न होता की 2011च्या अगोदरपासून एनआयए या प्रकरणाचा तपास करते, तर आता 2016 आलं तरी इतके दिवस, इतके वर्ष त्याने चार्जशीट सबमिट करायला कशासाठी लावले? म्हणजे त्यांनी तर खरं 2013 सालीच त्यांच्याकडनं चार्जशीट सबमिट व्हायला पाहिजे होती, सप्लिमेंटरी चार्जशीट, परंतु यात ती होऊ दिली गेली नाही. म्हणजे काँग्रेसच्या राज्यकर्त्यांकडून हेतुपुरस्सर एनआयए वरती दबाव टाकला गेला आणि जे काही आज वास्तव लोकांच्या समोर आलेलं आहे ते 2013 साली झालं असतं, पण ते काँग्रेसच्या दुष्ट प्रवृत्तीच्या लोकांनी ते दाबून ठेवलं. हे मी तुम्हाला ह्याच्यासाठी सांगतोय की माझ्या म्हणजे विक्रम भाऊने लिहिलेलं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये एक उल्लेख आहे की एटीएसच्या अधिकाऱ्यांनी, मी तुम्हाला याचे पुरावे देखील माहितीच्या अधिकाऱ्याखाली मिळालेले आहेत, एटीएसच्या अधिकाऱ्यांनी
सुधाकर चतुर्वेदीला किडनॅप करण्यासाठी इंडिया बुलचं विमान वापरलं, मुंबई ते भोपाळ त्याचा प्रवास झाला, आजही त्याचे तपशील उपलब्ध आहेत. मला सांगा की ATS ला इंडिया बुलचं विमान कोणी कुठल्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी उपलब्ध करून दिलं किंवा राष्ट्रवादीच्या कुठल्या पुढाऱ्यांनी उपलब्ध करून दिलं, तर त्याचे पैसे कोणी भरले? म्हणजे या तपास यंत्रणांचा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने कसा वापर केलेला आहे ही पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, साध्वी प्रज्ञा सिंग यांचे जे काही अनन्वित छळ झालेले आहेत, त्यांना ब्ल्यू फिल्म दाखवल्या, त्यांना टॉर्चर केलं, त्यांच्यावरती अत्याचार केले, मग त्याच्यामध्ये ते अरुण खानविलकर असतील नाही तर त्यांची ATS ची टीम असेल, तर आता त्यांच्यावरती कारवाईची वेळ आलेली आहे. कारण साध्वीजींची आज मरणासन्न अवस्था आहे. एक अतिशय उच्च शिक्षित साध्वी, आज तिला तुम्ही पायावरती सुद्धा ती उभी राहू शकत नाही. तिला तुम्ही अजून काही दिवसात मरण पावली असती. इतके अनन्वित अत्याचार त्यांनी केले, व्हेंटिलेटरवरती ठेवलं, बेकायदेशीररित्या ताब्यात ठेवलं. त्या अधिकाऱ्यांवरती कारवाई झाली पाहिजे. कर्नल पुरोहित, मेजर उपाध्याय ही उच्च पदस्थ सैन्य दलातील व्यक्तिमत्व या तपास यंत्रणांचा गैरवापर करून काँग्रेस आणि राष्ट्रवादीवाल्यांनी ती संपवलेली आहे. बरं, आणि भयानक त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलेलं आहे. त्यांना ज्या नरकयातना भोगायला लावलेल्या आहेत त्या आम्ही व्यक्त सुद्धा करू शकत नाही. त्यांच्या नातेवाईकांना तुम्ही भेटा की ते किती विमान, म्हणजे तुम्हाला एक उदाहरण देतो की श्याम साहूंना ज्यांना आज सोडलेलं आहे, ते श्याम साहूंचे सख्खे मोठे भाऊ, जेव्हा श्याम साहूंना अटक झाली त्यांना आश्चर्य वाटलं, अरे इतका निरागस मुलगा अटक कशी झाली. भर न्यायालयामध्ये श्याम साहूंच्या सख्खे भाऊ तो धक्का सहन न झाल्यामुळे हार्ट अटॅक येऊन मेले. त्यांचं काय आयुष्य उद्ध्वस्त केलं असेल या काँग्रेस राष्ट्रवादी वाल्यांनी, हे लक्षात घ्या की या प्रकरणाचं एखाद्या निष्पाप व्यक्तीला गोवण्यामुळे किती कुटुंब उद्ध्वस्त होतात, कशा प्रकारे. नाही वर्तकजी, तुमच्या भावनांचा आदर राखून, तुमच्या भावनांचा आदर राखून, एक हिंदू दहशतवाद कशा प्रकारे, ठीक आहे, तुमच्या भावनांचा आदर राखून वर्तकजी, आपण तुम्ही ज्यांचा उल्लेख केला त्यांच्याबद्दल सहवेदना दाखवूनही आपण हाही विचार करावा, 2006 मालेगाव ब्लास्ट प्रकरणी जे मुस्लिम धर्मीय तरुणांची वर्ष वाया गेली होती, थोडासा आदर एक मनुष्य म्हणून, एक मानव म्हणून आपण सगळ्यांबद्दल बाळगूयात. तुम्ही म्हणताय ती व्यक्ती निर्दोष असेल, तुम्ही म्हणताय ती निर्दोष व्यक्ती असेल, तर खरोखरच सहवेदना आहे. खरोखर त्या व्यक्तीबद्दल वाईट वाटलं पाहिजे, कारण ती व्यक्ती मेली, लोकांची वर्ष वाया गेली, पण जरा थोडी सहवेदना बाकीच्यांबद्दल सुद्धा दाखवूया. ज्या मुसलमान युवकांना गोवलं गेलं होतं ना, त्यांच्याबद्दल तितकीच सहवेदना आहे. आणि ही गोष्ट लक्षात ठेवा, जे खानविलकर आणि त्यांची टीम जी 2006 साली तपास करत होती, ती साध्वीजींच्या बाबतीत करते, ही गोष्ट लक्षात घ्या. गृहमंत्री पण तेच आहेत, टीम पण तीच आहे. हे सगळे कशा पद्धतीने, आज ते गृहमंत्री दुर्दैवाने आज या जगामध्ये नाहीत. खरं म्हणजे याच्या पाठीमागचे जे सूत्रधार आहेत ना, ते तुरुंगामध्ये जाण्याच्या लायकीचे आहेत. ठीक आहे, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, ठीक आहे वर्तकजी, तुम्ही आमच्यासोबत राहा. तुमच्या दोघांचे, हिंदूंचं पण आयुष्य हो, माधव भंडारी, तुमचे आणि वर्तकांचे मुद्दे घेऊन मी पहिल्यांदा दलवाई आणि त्याच्यानंतर मला सोनीनं खरं तर जायचंय त्यांना पुढच्या चॅनलच्या चर्चेसाठी, म्हणून मी त्यांच्याकडे शेवटी जाणार आहे. थोडंसं पहिल्यांदा दलवाईंची त्यावरची प्रतिक्रिया. दलवाईची, NIAच्या काळात हा तपास पूर्ण का होऊ शकला नाही, मुद्दा क्रमांक 1. मुद्दा क्रमांक 2, NIAचे ऑफिसर्स सुद्धा कशा प्रकारे गोष्टी मॅनिप्युलेट करत होते याची उदाहरणं आता भंडारींनी दिलेली आहेत. याबद्दल काँग्रेसला काय म्हणायचं आहे? एक आपण लक्षात घ्या, त्या दोघांच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट सातत्याने येते की काँग्रेसच्या काळामध्ये NIAने हा सगळा रिपोर्ट पुरा करून त्या संबंधातलं कारवाई का नाही झाली. माझा उलट प्रश्न असा आहे की 2.5 वर्ष झाली ना, या काळामध्ये तुम्ही तुमच्या हातामध्ये यंत्रणा आल्यानंतर तुम्ही या संबंधात मग का नाही निर्णय लगेच घेतला किंवा लवकर त्याची कारवाई का नाही झाली. ती व्हायला वेळ तेव्हा म्हणजे 2.5 वर्ष पुढे गेली ना आणखी. आधीची वर्ष त्यानंतर तुम्ही 2.5 वर्ष काढली. आणि मी असं म्हणणार नाही की NIA ही भगवी झालेली आहे. NIA वर नक्की दबाव आणला गेलेला आहे, याबद्दल काहीही शंका नाही. नक्की दबाव आणले गेलेला आहे, त्याच्यातून हे घडलेलं आहे. आता या संबंधात म्हणजे साध्वी कुठे होत्या, काय होत्या, त्याच्या बऱ्याच गोष्टी आलेल्या आहेत. त्या मिटिंगांना येत होत्या, सगळ्या ठिकाणी होत्या. पुरोहित तर चक्क RDS त्याने आणलेला आहे. या संबंधामध्ये करकरेंनी जी भूमिका घेतली होती किंवा करकरेंनी ज्या पद्धतीने संबंध तपास केला होता, दुर्दैवानं करकरे गेले म्हणून ही सगळी आता चर्चा आहे. कारण करकरेंच्या बद्दल अशी पण शंका घेता आली नसती, कारण करकरे एकदम स्वच्छ होते. त्यांना न हिंदू न मुसलमान त्यांच्या दिशेनं जो गुन्हेगार आहे त्याच्या संबंधामध्ये कारवाई ते करत होते. आता एक लक्षात घ्या
मी याला हे असं म्हणणार नाही का भगवा दहशतवाद आहे, हा हिरवा दहशतवाद आहे. दहशतवादाचा आणि कलरचा काही संबंध नाही. दहशतवादी हा दहशतवादी असतो, काहीतरी उद्दिष्टाने तो दहशतवाद करतो. आता मुस्लिम दहशतवादी जे आहेत त्यांच्या विरोधामध्ये हा अशा रीतीनं दहशतवाद केला जाऊ नये म्हणून असंख्य धर्मगुरू, मुस्लिम धर्मगुरू, उलेमा मोठमोठे मेळावे घेऊन मशिदीमधून सातत्याने सांगतात की हे करणं अतिशय चुकीचं आहे. बेगुनाह माणसाला मारणं याचा म्हणजे इंसानियत मारणं, पूर्ण माणुसकीला मारता तुम्ही, हे समजावून सांगणं आणि याच्यापासून दूर राहा म्हणून हे परत परत सांगितलं जातं. असं माझ्या मते RSS हे कधी का नाही करत, हा माझ्या दृष्टीनं सगळ्यात महत्वाचं आहे. हे मी फक्त यांना विचारेन, कुणाला भंडारींना विचारेन. पुरोहितना मी आपल्या ध्यानात तर विचारणार नाही वर्तकांना, कारण ते सरळ सरळ हिंसेला पूरक अशी भूमिका सतत घेतात. हिंसा व्हावी या दृष्टीनं त्यांची वर्तमानपत्र जी वगैरे आहेत, ज्या प्रकार त्यांचा चालतो त्याच्यामध्ये सातत्यानं हिंसेला प्रोत्साहन देण्याचं काम. मी दलवाईजी आपले दोन्ही मुद्दे दोघांनाही विचारतो, वर्तक आणि भंडारींना सुद्धा. मला फक्त इकडे सोनींना पुढे जावं लागणार म्हणून मी त्यांना म्हटल्याप्रमाणे त्यांना मला मोकळं करायचं. सोनीजी, माझा तुम्ही या मुद्द्यावरती तर बोलाच जे दलवाई म्हणतात, आणि माझा त्याला जोडून असलेला मुद्दा म्हणजे या सगळ्या प्रकरणातल्या ज्या सरकारी वकील तत्कालीन होत्या रोहिणी सलियन यांनी सुद्धा, सत्ता बदल झाल्यानंतरचा हा काळ आहे, त्यांनी सुद्धा म्हटलं होतं की आम्हाला गो स्लो साठीचे फिलर्स येत होते. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये NIAच्या सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह नाही का उपस्थित होत? रोहिणी सलियन मॅडमने जो मुद्दा उपस्थित केला की मला थोडं धीमे गतीने हा प्रकरण हाताळा, असं जो काही तथाकथित त्यांना जो काही एका NIAच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जो निरोप पाठवला, त्या बाबतीत त्यांनी जे तोंड उघडलेलं आहे ते तब्बल 12 महिन्याच्या कालावधीनंतर तोंड उघडलेलं आहे, पहिली गोष्ट. आणि ते तोंड त्यांनी उघडले ते एका विशिष्ट इंग्रजी वर्तमानपत्राच्या रिपोर्टरकडे उघडलेले आहे की ज्यांनी सातत्याने मालेगाव 2, मालेगाव 8च्या बाबतीत सतत निगेटिव्ह भूमिका घेतलेली आहे. मी आता नाव उद्धृत करू इच्छित नाही. आणि दुसरी गोष्ट, हुसेन दलवाई साहेबांनी सांगितलं की NIA ही यंत्रणा मोदी सरकार अस्तित्वात आल्यानंतर बदललेली आहे. मला एक गोष्टीची त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की जेव्हा साध्वींवरती जे अनवधित अत्याचार झाले, त्यांना चक्कीचा जो पट्टा जो असतो गिरडीचा, त्या पट्ट्याने मारण्यात आलं. त्यांना असं उताणं झोपवून त्यांच्या पाठीवरती काही महिला ATS अधिकारी नाचल्या. हे आमच्या ॲफिडेव्हिटमध्ये आलेलं आहे, जे आम्ही नाशिक कोर्टामध्ये दाखल केलं होतं तेव्हा रिलेव्हंट पिरियडमध्ये. त्या बाबतीत भाजपचे राज्यसभेचे खासदार माननीय श्री बलवीर पुंज यांनी राष्ट्रीय मानव आयोग NHRC कडे 2008च्या ऑक्टोबरमध्ये एक तक्रार दाखल केली होती. विविध वर्तमानपत्रांची कात्रणं देखील दिलेली होती. तरी देखील ती राष्ट्रीय यंत्रणा NHRCनी त्या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणत्याही तऱ्हेची चौकशी पूर्ण तर सोडाच, सुरू सुद्धा केली नाही. तर जर पोलीस यंत्रणा या मोदी सरकार आल्यानंतर जर मोदींच्या दबावाखाली असतात, केंद्रीय सरकारच्या दबावाखाली असतात, तर NHRC जिथे अनवधित अत्याचार झालेले आहेत त्या बाबतीत NHRC नोटीस काढून त्याचं पूर्ण हिअरिंग देखील घेऊ शकत नाही. याच्या बाबतीत काँग्रेस मंडळी काय उत्तर देणार आहेत, बरं, हे देखील त्यांनी याचा खुलासा करावा. बरं. आणि इकडे मला ब्रेकवरती जाण्यापूर्वी तुम्हालाच पुन्हा याच्या संदर्भातला प्रश्न आहे, जो प्रश्न मी बाकीच्या नाही विचारणार आहे. कर्नल पुरोहितांच्या कुटुंबियांनी असा वेळोवेळी दावा केला की आमचा पुरोहितांचा संबंध अभिनव भारतशी एका कोहोर्ट ऑपरेशन पुरता होता. या संदर्भातली नोट पुरोहितांनी आपल्या सिनियर्सना पाठवली होती. त्या सगळ्या क्लासिफाईड डॉक्युमेंट्सना आम्हाला ऍक्सेस मिळावा. त्यांचं बोलणं जर का समजा तथ्य म्हणून खरं मानलं तर मग पुन्हा मुद्दा असा येतो की शेवटी एक कॉन्स्पिरसी होती, काही एक हिंदुत्ववादी संघटना होत्या आणि त्याच्या बाबतीत कर्नल पुरोहित काम करत होते. हे मान्य करायचं की नाही? आणि त्या दृष्टीने कर्नल तुमच्या साध्वी प्रज्ञा या संशयाच्या घेऱ्यात येतात की नाही? बिलकुल. त्याचं कारण असं की कर्नल पुरोहितांची जी मिलिटरी ट्रायब्युनल पुढे जी चौकशी झाली त्या संपूर्ण चौकशीमध्ये त्यांना निर्दोष मुक्त करण्यात आलेलं आहे. आणि एवढंच नव्हे, त्या सर्व सुनावणीमध्ये ज्या ज्या स्वरूपाचे त्यांनी बचावार्थ जे कागद जे वापरले त्याचा उपयोग जो झाला तेच कागद पुन्हा ह्या 2008च्या खटल्यासाठी वापरावेत असं त्याने जो मागणी केली ती त्यांची मागणी देखील आता मंजूर झालेली आहे. त्यामुळे माधवजी जे म्हणाले की आता दूध का दूध पाणी का पाणी फसला, आता ती खऱ्या अर्थाने आता ती वेळ आलेली आहे. आणि जेव्हा कागद उपलब्ध होतील आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये केवळ साध्वीजींना मोकळं केलेलं आहे, बाकीचे आरोपी जसेच्या तसे आहेत. त्या व्यतिरिक्त जे 6 आरोपी होते की ज्यांच्या त्याच्यामध्ये कालसंग्रह आहे, साहू आहे, प्रवीण टाकळके आहे, लोकेश शर्मा आणि धानसिंग चौधरी आहे, हे मिनिएचर स्वरूपाचे आरोपी होते. त्यांच्याबद्दल पुरावा आलेला आहे सबळ दोषारोपपत्र दाखल करण्याचा. त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणामध्ये जुना जो आरोपींचा संच आहे तो संच कायम आहे. केवळ मामुली स्वरूपाचे ज्यांना आरोपी म्हणून ओढलेलं होतं त्यांना मोकळं करण्यात आलं आणि साध्वींना मोकळं, आणि मुख्य म्हणजे मकोका हटवण्यात आलेले. ज्या तऱ्हेनं मकोका
वापरण्यात आला. राकेश जावडेंना 2 गुन्ह्यामध्ये अचानक आरोपी दाखवून की जे पूर्वी त्या गुन्ह्यामध्ये कधीही आरोपी वॉन्टेड म्हणून नव्हते, आणि मकोका हा ओढून ताणून आणण्यात आला, ज्याच्यामध्ये आमची सुप्रीम कोर्टामध्ये 5 वर्ष गेली. आणि मागच्या वर्षी 15 एप्रिलला माननीय सर्वोच्च न्यायालयाने जस्टिस मोहम्मद खलीफुल्ला आणि जस्टिस सप्रे साहेब यांनी जेव्हा निर्वाळा दिला की राकेश जावडे जर सोडला तर बाकीच्यांना मकोका हा चुकीच्या तऱ्हेने लावण्यात आला असं सकृत दर्शनी वाटलं किंवा वाटतं. ते सुप्रीम कोर्टाचे निकाल आल्यानंतर या प्रकरणाला खऱ्या अर्थाने गती मिळाली आणि आज आपण त्याचं फलस्वरूप आपण बघतो. तसा मुद्दा असणार आहे की या सगळ्या या मालेगाव ब्लास्टच्या पलीकडे NIA ATS वरती विश्वास कसा ठेवायचा जर का 2 संस्था एकमेकांवरती गंभीर आरोप करत असतील.